मिरज वंटमोरे कॉर्नर ते छत्रपती शाहू महाराज चौक या मार्गाची दैनंदिन दुरावस्था लक्षात घेऊन रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम वंटमोरे कॉर्नर ते चिवटे हॉस्पिटलपर्यंत सुरू करण्यात आले होते. मात्र रस्ता खोदकाम सुरू असतानाच संतप्त नागरिकांनी काम बंद पाडले. आज वंटमोरे कॉर्नर येथे रस्त्याच्या कामाची सुरुवात करत असताना नागरिकांनी केला विरोध. नागरिकांची प्रमुख मागणी अशी आहे की चिवटे हॉस्पिटल ते वंटमोरे कॉर्नर या दरम्यान सध्या कोणतीही सक्षम ड्रेनेज लाईन व्यवस्था नाही. या परिसरात अनेक मोठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. संबंधित हॉस्पिटल्स सध्या सेफ्टी टँकचा वापर करत आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर पाण्याचा निचरा न झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचते. परिणामी हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरून गंभीर समस्या निर्माण होते. या आंदोलनात विराज कोकणे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि डॉक्टर वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये डॉक्टर नईम शेख, डॉक्टर जीवन माळी, डॉक्टर शहा, सुवर्ण कोकणे, डॉक्टर मोहन भाट, डॉक्टर कुमरेश बिराजदार आणि डॉक्टर प्रशांत धमोजे यांचा समावेश होता. डॉक्टरांची प्रमुख मागणी अशी आहे की रस्ता पूर्णपणे बंद न करता इमर्जन्सी सर्व्हिससाठी एक बाजूने काम करावे आणि नंतर दुसऱ्या बाजूने काम सुरू करावे, जेणेकरून रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवा सुरळीत सुरू राहतील. दरम्यान नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे रस्त्याचे काम तात्पुरते थांबवण्यात आले असून संबंधित प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत आहे. मी सुनीता संजय कोकाटे, प्रभाग नंबर 7 नंबरमध्ये मी राहते. आमच्या प्रभागात सगळीकडे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत. आता मी ज्या ठिकाणी थांबली आहे वंटमुरे कॉर्नरला, या ठिकाणी आता रस्त्याचं काम सुरू आहे आणि आम्ही ते अडवलेलं आहे. कारण इथे जे हॉस्पिटल्स मोठे मोठे आहेत, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा आहेत, पण त्यांना ड्रेनेज व्यवस्था नाहीये आणि पावसाळ्यात इथं हा उतार असल्यामुळं पाण्याचा निचरा होत नाही. पूर्ण ड्रेनेज पाणी आजूबाजूला सगळीकडे ते साठलं जातं. पहिला ड्रेनेजचं काम न करता त्यांनी रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे. आता हे रस्त्याचं काम करतील आणि महिन्यांनी लगेच खोदायला घेतील ड्रेनेजच्या कामासाठी. परत जैसे ती ही परिस्थिती राहणार आहे आणि 6 वर्षही आम्ही अशीच परिस्थितीतून आम्ही दिवस काढलेले आहेत. ह्याला पॅरलर रस्ता, हा परमशेट्टी हॉस्पिटलचा जो रोड आहे त्याला पॅरलर रस्ता आहे. तो रस्ताही आता कामासाठी सुरुवात केलेली आहे. तो रस्ता सुद्धा प्रवाशांना आता वाहतुकीस उपलब्ध नाहीये, सगळा खोदून ठेवलेला आहे आणि आता पण हा खोदतायत ते इथं ड्रेनेज व्यवस्था वगैरे काही न करता. आता इथून दिवसभरात हजारो महिला शाळेसाठी मुलांना ये जा करत असतात. प्रत्येक महिलेला तुम्ही विचारा त्या किती यातनांमधून जातात. ह्या खड्ड्यांमधून जाताना ते अक्षरशः महापालिकेला शिव्या घालत असतात. इथे कुणी सुद्धा नगरसेवक नसतो. इलेक्शनच्या काळात मात्र 15-15 दिवस थांबून तिथं काम करून घेतात आणि इलेक्शन झालं की कोणी तुम्हाला एक नगरसेवक दिसणार नाही. आणि आम्हाला नगरसेवकांच्या प्रतिनिधींशी कुणाशी बोलायचं नाही. आम्हाला डायरेक्ट नगरसेवकच इथं पाहिजेत जिथं काम सुरू आहेत आणि अधिकारी पाहिजेत. आणि आम्हाला हे दोन्ही रस्ते आम्हाला व्यवस्थित करून पाहिजेत विथ ड्रेनेज. आणि एकदा ड्रेनेज आणि रस्ते केल्यानंतर आयुक्तांच्या परमिशन शिवाय किंवा महापालिकेच्या परमिशन शिवाय कुणालाही खोदाईची परवानगी देऊ नये महापालिकेने, तर असे भविष्यात रस्ते चांगले राहणार आहेत. आता सगळे डॉक्टर येऊन गेले. त्यांनी जर सांगितले की रस्ते आम्हाला व्यवस्थित विथ ड्रेनेज जर नाही करून दिले तर आम्ही आंदोलन करू, महापालिकेवर मोर्चा नेऊ. डॉक्टर सगळे लोक असतील. पुतळ्याचा चौक आहे, त्या शाहू पुतळ्यापर्यंत पण रोड पूर्ण खराब झालेला आहे. तोही रोडच्या बाबतीत काय करणार आहे महापालिका हे सांगितल्याशिवाय हे काम चालू करून देणार नाही. विराज अण्णासाहेब कोकणे, मी विराज अण्णासाहेब कोकणे गेल्या 6 वर्षापासून त्या रोडचं काम झालेलं नव्हतं. होत असताना हा रोड म्हणजे वंटमुरे कॉर्नर ते शाहू पुतळ्यापर्यंत, छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंतचा हा रोड गेले 6 वर्ष हा रोड झालेला नव्हता. आज तिथं महापालिका ट्रीमिक्स रोडचं काम चालू केलेलं आहे. हे काम चालू करायच्या अगोदर काही लोकांना, काही नगरसेवकांना निरोप दिलेला होता की जोपर्यंत हा रोड याच्या खाली अनेक सगळ्यात महत्वाचं की इथं ड्रेनेज व्यवस्था नाही आहे. हा ट्रीमिक्स रोड करत असताना पहिला ड्रेनेजचं काम केलं पाहिजे होतं. आमचे चिवटे हॉस्पिटल ते आमच्या वंटमुरे कॉर्नर पर्यंत ड्रेनेज नाही. इथं एवढे मोठे हॉस्पिटल्स आहेत, सगळे हॉस्पिटल्स आहेत, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. एवढं असताना सुद्धा यांना ड्रेनेज नाही. आता ह्यांनी प्रत्येकाने आपापली लेन काढून असंच सोडलेलं आहे आणि ड्रेनेज नसताना हा रोड चालू केलेला आहे. त्यासाठी आम्ही आता हा जोपर्यंत ड्रेनेज होत नाही तसंच चिवटे हॉस्पिटल ते शाहूपर्यंत
जे काय रोड होत नाही तोपर्यंत आम्ही हा रोड चालू करू देणार नाही. इथं ड्रेनेज झाल्याशिवाय हा रोड करू दिला जाणार नाही एवढंच सांगतो.